अच्छा. समृद्धी, यशस्वी, मृण्मयी, तेजल, विकास, वेदांग दिसतोय. ओके. तन्वी, सानिका, तेजल गुड इव्हनिंग. ओके. मयुरी, मिसबा. ओके बाळांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपण फायनल अकाउंट मधले आपले 17 प्रॉब्लेम आय होप क्लिअर केलेले आहेत आता. ओके वैष्णवी. आज आपण बघायचा आहे प्रॉब्लेम नंबर 18 किंवा प्रॉब्लेम नंबर त्याला तुम्ही म्हणू शकता 8. ठीक आहे. थोडा छोटासा प्रॉब्लेम आहे, महत्वाचा आहे. काही ऍडजस्टमेंट मी आता बघत होतो आधी प्रॉब्लेम, तर काही ऍडजस्टमेंट आहेत त्या थोड्याशा काय म्हणतो आपण त्याला ट्रिक असलेल्या आहेत किंवा काळजीपूर्वक करण्याची तिथे गरज आहे. तर त्या दृष्टीनं हा जो आजचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 18 हा आपल्याला इथं महत्वाचा आहे. तर आज तो प्रॉब्लेम आपण बघणार आहे ज्यामध्ये आजचा जो प्रॉब्लेम आहे त्यात विचारले तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या दोन गोष्टी तुम्हाला विचारल्या. ठीक आहे. आता ट्रेडिंग अकाउंटचं जे उत्तर असतं ग्रॉस प्रॉफिट ते प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे आणि ह्याचं जे आहे बाकीचं काय म्हणतो आपण त्याला जीपी दिलेलं आहे आणि बाकीच्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथं कॅल्क्युलेट करायला सांगितलंय ज्यामध्ये येतं एनपी आणि बॅलन्स शीटची जी बॅलन्स शीट जी टोटल आपण करतो टॅली जी करतो तो भाग आपल्याला यामध्ये शिकायचा आहे. काही ऍडजस्टमेंट आहेत झालेल्या आहेत पण ट्रिक आहेत त्यामध्ये काही झालेल्या बऱ्यापैकी सगळ्या आहेत त्यामुळे तुम्हाला कदाचित त्या येत असतील. तर सुरुवात करूया. आज विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे 10वीचा रिझल्ट आपला लागलेला आहे. ठीक आहे. तुमचे कोण भाऊ बहीण मित्रमैत्रिणी घरातील नातेवाईक ठीक आहे जे कोण असतील नक्कीच चांगल्या मार्काने पास झालेले असतील तर सगळ्यांना हार्दिक अभिनंदन. आणि जे कोण अधिकाधिक मुलं कॉमर्सला येतील किंवा कॉमर्स विषयी तुम्हाला कोणी काही विचारलं की कॉमर्समध्ये नेमकं कशा पद्धतीनं असतं ठीक आहे किंवा कॉमर्समध्ये जाऊन आपल्याला कुठल्या करिअर वगैरे करता येतं तर ह्या गोष्टी काही विचारल्या तर तुम्ही त्यांना जरूर तिथं मदत कराल. ठीक आहे. कॉमर्स विषयी जे काही तुम्हाला माहिती आहे ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्या तुम्हाला वाटतात त्या तुम्ही त्यांना शेअर करू शकता. नक्कीच क्लासबद्दल पण आपल्याला सांगू शकता. 11वीची बॅच पण आपण थोडे दिवसात एक चालू करणार आहे. जसजशी ऍडमिशन होतील तशी ऍडमिशन सुरू आहे. ज्यांना कुणाला 11वीला कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल आपल्याकडं त्यांना सुद्धा तुम्ही तिथं सांगू शकता. चला मी इथं स्क्रीन शेअर करतोय. छोटा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. ओके. सो तुम्हाला हा स्क्रीनवर दिसतोय हा आपला प्रॉब्लेम आहे 8 नंबरचा किंवा 18 नंबरचा. प्रॉब्लेम पहिल्यांदा बघा मी वाचून दाखवतो. ऍडजस्टमेंट कशाला आहेत बघूया टिक मार्क करून घेऊया आणि रेग्युलर प्रॉब्लेम आपला सोडवायला तिथं सुरुवात करूया. नाना अँड नानी आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. दोन पार्टनर आहेत एकाचं नाव आहे नाना दुसऱ्याचं नाव आहे नानी. ओके. आणि ते प्रॉफिट शेअर कसे करतात शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. दॅट इज इक्वली म्हणजेच काय तर एकास एक किंवा 50-50% समसमान. You are required to give effects of adjustments in profit and loss account and balance sheet with the help of following information. खाली जी काही माहिती दिली त्याच्यावरनं पीएल चे इफेक्ट्स काय होतील ते सांगा पीएल अकाउंटला ऍडजस्टमेंटचे आणि बॅलन्स शीट बनवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथं पहिल्यांदा दिलाय ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये रेग्युलर गोष्टी आहेत काही विशेष भाग यामध्ये असा नाहीये. आता आपण इथं बघूया ऍडजस्टमेंट. नंबर 1 बघा यामध्ये काय दिले ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू 34,500. ग्रॉस प्रॉफिटचं जे उत्तर आहे ते डायरेक्टली यांनी काढूनच तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे जीपी तर जीपी इथं दिलेलं आहे तुम्हाला 34,500. नंबर 2 इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1/4/2018. इन्शुरन्सचे जे पैसे आहेत मित्रांनो ते आपण 15 महिन्यासाठी ऑलरेडी पे केलेले आहेत. आणि कधीपासून 15 महिन्यासाठी तर 1/4/2018 पासून. तर इन्शुरन्स इथं आहे 1 नंबरला. याला बुक मध्ये तुम्ही टिक मार्क करून ठेवा. इन्शुरन्सला एक ऍडजस्टमेंट आहे इथं टिक मार्क करून ठेवा. ओके. नेक्स्ट पॉइंट बघूया. डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% पर ॲनम अँड फर्निचर 5% पर ॲनम. रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशनची ज्यामध्ये सांगितलंय लँड अँड बिल्डिंगला 10%, फर्निचरला 5%. बघा इथं लँड अँड बिल्डिंग दिले याला एक टिक मार्क करा नंबर 1. आणि नंबर 2
फर्निचरला टिक मार्क करा. याला एक ऍडजस्टमेंट इथं आहे. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर या दोन्ही गोष्टीला टिक मार्क तिथं करून ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे रेग्युलर ऍडजस्टमेंटचाच. राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन RDD 5% ऑन सन्ड्री डेटर्स. 1000 रुपये बॅड डेट्स वजा करा डेटर्स मधून सांगितलेत आणि RDD मेंटेन करा म्हणून सांगितलंय डेटर्सवर 5%. या दोन्ही ऍडजस्टमेंट आपण करतो डेटर्सला, तर तुम्ही इथे डेटर्सला टिक मार्क करून ठेवा. डेटर्सला एक ऍडजस्टमेंट आहे. चला नेक्स्ट पॉइंट बघूया. क्लोजिंग स्टॉक दिलाय, याला काय टिक मार्क करण्याची गरज नाही, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 34,500. तर ही एक ऍडजस्टमेंट आहे, आपण बघूया. छोटासा एकदम प्रॉब्लेम आहे, काहीच विशेष यामध्ये भाग नाही. वर्किंग नोट आपण प्रॉपर तिथं लिहून घेणार आहे. तो हा फॉर्मॅट माझ्या समोर इथं आहे. यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे ते आपलं आपण ड्रॉ करून घेऊया एकदा इथं, म्हणजे डायरेक्टली आपल्याला सोडवता येईल. तुम्ही पण ड्रॉ केलं नसेल तर रफली इथं आखून घ्या. ओके, हा कॉलम आहे नाना नावाचा पार्टनर आणि हा नानी. यांचं आपण नाव इथं लिहून घेऊया. हा कॉलम आहे पर्टिक्युलर्स. ओके, सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण आपण इथे मित्रांनो ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया आता प्रॉब्लेमला. रेग्युलर आपल्या बघा 1 बाय 1 पोस्टिंग आपलं कसं येणार आहे. 1-2 पॉईंट फक्त नवीन आहेत, ऍडजस्टमेंटच्या वर्किंग नोट नवीन आहेत, बाकी सगळं सेम आहे. नंबर 1 इन्शुरन्स अमाऊंट दिले 15,000. इन्शुरन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑफिस मधून होणारा खर्च आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहे. पीएलच्या डेबिटला लिहा टू इन्शुरन्स 15,000. टू इन्शुरन्स 15,000. पोस्टिंग सगळं पीएल आणि बॅलन्स शीटला जाईल. टू इन्शुरन्स 15,000. इनरला लिहा ऍडजस्टमेंट काय आहे ती आपण नंतर बघूया. नंबर 2 लँड अँड बिल्डिंग. याला काहीतरी इथं पण ऍडजस्टमेंट आहे आणि इथं परत खाली पण एक ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशनची. बघूया, काही हरकत नाही. सध्या लँड अँड बिल्डिंगचं पोस्टिंग करा बॅलन्स शीटच्या फिक्स्ड असेट बाजूला. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 50,000. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 50,000. 50,000. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 50,000. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे सॅलरीज. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे सॅलरीज. सॅलरीज आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सॅलरी हा ऑफिसमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहे, ऑफिसमधून होणारा खर्च. तर लिहा सॅलरीज 5,000 पीएलच्या डेबिटला. टू सॅलरीज 5,000. डायरेक्ट राउटरला लिहा, काही ऍडजस्टमेंट वगैरे आला नाहीये. टू सॅलरीज 5,000. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट पॉइंट एक्सपोर्ट ड्युटी. ओके, एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे जेव्हा माल एखादा निर्यात करतो त्यावेळेला जो कर भरला जातो त्याला आपण म्हणतो एक्सपोर्ट. हा एक्सपोर्ट ड्युटीचा एक्सपेंडिचर आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. तर लिहा पीएलच्या डेबिटला टू एक्सपोर्ट ड्युटी 2,500. टू एक्सपोर्ट ड्युटी 2,500.
टू एक्सपोर्ट ड्युटी 2500 रुपये. ओके, नेक्स्ट इंटरेस्ट. डेबिटला आलेला इंटरेस्ट म्हणजे आपण दिलेला इंटरेस्ट. ओके, दिलेला इंटरेस्ट हा खर्च असतो आपल्यासाठी, हा आपण पीएलच्या डेबिटला लिहितो. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू इंटरेस्ट 1000. टू इंटरेस्ट 1000. टू इंटरेस्ट 1000. डेबिटला आलेला इंटरेस्ट म्हणजे खर्च असतो पीएलच्या डेबिटला. क्रेडिटला जर इंटरेस्ट आला तर तो पीएलच्या क्रेडिटला इन्कम असतो म्हणून. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो फर्निचर. खालचा फॅन लाव. फर्निचर. फर्निचर ही आहे आपली फिक्स्ड असेट. तर आपण फिक्स्ड असेट बाजूला लिहूया फर्निचर. आणि याला मित्रांनो एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे हे इनरला लिहा. फर्निचर 40,000. फर्निचर 40,000. ओके, तर फर्निचर आपण कंप्लीट केलं 40,000. नेक्स्ट पॉइंट आहे डेटर्स 26,000 रुपये. डेटर्स ही आपली करंट असेट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डेटर्स करंट असेट मध्ये लिहा 26,000. डेटर्स 26,000. डेटर्सच्या आधी मी लिहिलं फर्निचर 40,000 आणि डेटर्स लिहिलं 26,000. तर याबरोबर आपली डेबिट बाजू जी होती मित्रांनो ती इथं पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, तर आता क्रेडिट बाजू बघूया. क्रेडिट बाजूला पहिल्यांदा आहे कॅपिटल. आणि दोन्ही पार्टनरचं जे कॅपिटल आहे ते तुम्हाला दिले इथं 50,000. कॅपिटल आपण कुठं लिहितो तर या मेथडनुसार कॅपिटल लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स बीडी दोन्ही अमाऊंटच्या कॉलम मध्ये 50,000 लिहा सगळ्यांनी. बाय बॅलन्स बाय बॅलन्स बीडी 50,000 दोन्ही कॉलम मध्ये. नेक्स्ट पॉइंट आहे आणि कालच्या सारखंच याला एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. बघा इथं काय दिलंय 10% बँक लोन. ठीक आहे, 10% व्याजदराने आपण कर्ज घेतलंय बँकेतून. अमाऊंट आहे त्याची 30,000. बँक लोन ही तुमची आहे लॉंग टर्म लायबिलिटी. तर लॉंग टर्म लायबिलिटी मध्ये लिहूया 10% बँक लोन. 10% बँक लोन. अमाऊंट आहे 30,000. अमाऊंट आहे 30,000. नेक्स्ट पॉइंट आहे इंटरेस्ट. बघा आता क्रेडिटला आलेला इंटरेस्ट आहे म्हणजे हा इन्कम आहे, हा इनडायरेक्ट इन्कम आहे. आणि हा इनडायरेक्ट इन्कम आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट 1,500. बाय इंटरेस्ट 1,500. बाय इंटरेस्ट 1,500 रुपये. चला नेक्स्ट पॉइंट, लास्ट पॉइंट, दॅट इज युअर बिल्स पेएबल. बिल पेएबल आहे, करंट लायबिलिटी आहे. करंट लायबिलिटी मध्ये लिहूया बिल्स पेएबल 8,000 रुपये. बिल्स पेएबल 8,000 रुपये. बिल्स पेएबल 8,000 रुपये. पोस्टिंग बघा आपलं कंप्लीट झालंय. आणि आता आपण ऍडजस्टमेंट बघणार आहे. साधं सोपं पोस्टिंग होतं. एक्सपोर्ट ड्युटी वगैरे एखादा पॉईंट नवीन होता. इंटरेस्ट होता तो इकडे पण आला होता, डेबिटला आलेला पण डेबिटला लिहिला पीएलच्या. क्रेडिटला जो आलाय तो आपण काय केला पीएलच्या क्रेडिटला लिहिला. तर हे काही पॉइंट होते जे कॉमन होते, थोडेसे ट्रिक्स होत्या यामध्ये. आता
बेसिक याच्या ऍडजस्टमेंट बघूयात. 5 पहिली ऍडजस्टमेंट आहे जीपी यांनी दिलेला आहे अमाऊंटेड टू 34,500. जीपी मित्रांनो दिलाय 34,500. तर जीपी काय करतो रे आपण? तर जीपीचे 2 इफेक्ट करतो. पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट जो असतो तो येतो ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानुसार मी इथे लिहितो टू ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे 34,500. हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट आपण काय करतो, पीएलच्या क्रेडिटला लिहितो बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे 34,500. 34,500 या पद्धतीने मी जीपीचे 2 इफेक्ट लिहिले. क्रॉस प्रॉफिटचे आपण इथं दोन्ही इफेक्ट लिहिलेले आहेत. रेग्युलर आहे, तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे. चलो नेक्स्ट पॉइंट, याची आपण वर्किंग नोट बनवूया, समजून घेऊया. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1/4/2018. इन्शुरन्सचे पैसे आपण 15 महिन्यांसाठी दिलेत आणि या 15 महिन्यांची सुरुवात कुठून होते? तर या 15 महिन्याची सुरुवात होते 1 एप्रिल 2018 पासून. ठीक आहे. पहिल्यांदा अशा वेळेला बघायचं की हे वर्ष कधी संपते. तर हे वर्ष संपते मित्रांनो आपलं 31 मार्च 2019 ला. ठीक आहे. बघा वर्किंग नोट इथं काय होईल याची थोडीशी पहिल्यांदा समजून घ्या, मी तुम्हाला लिहिण्यासाठी वेळ देतो. इन्शुरन्स ते काय म्हणतात, त्यांनी कधीपासून पे केलेलं आहे? फ्रॉम 1/4/2018 पासून पे केलाय. किती महिन्यांसाठी? तर फ्रॉम 15 मंथ्स 15 महिन्यासाठी त्यांनी पे केलेला आहे. ओके. हे वर्ष संपते कधी? हा जो इयर आहे याचा इयर एंड कधी आहे? तर हा आहे 31 मार्च 2019 ला. म्हणजे काय? तर या दरम्यान आपण इन्शुरन्स वापरला किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. मग पुढे किती महिन्यासाठी राहतो? तर इथून पुढे अजून तो 3 महिन्यासाठीचे पैसे जे आहेत ते आपण जादाचे पे केलेले आहेत. 3 मंथ्स आर प्रीपेड. ठीक आहे. तर ही ऍडजस्टमेंट कुठली आहे? मग इथं प्रीपेडची आहे, कारण या वर्षात फायनल अकाउंट मध्ये आपण काय करतो की संबंधित वर्षामध्ये झालेलेच खर्च फक्त आपण विचारात घेत असतो. त्या वर्षाच्या पुढचे किंवा त्या वर्षाच्या मागचे खर्च आपण विचारात घेत नाही. तर इथं क्लिअरली तुम्हाला दिसते बघा की 3 महिन्यासाठी इन्शुरन्स जो आहे तो प्रीपेड आहे. मग आता यांनी 15 महिन्यासाठी किती रुपये पे केलेत? तर इथं तुम्हाला दिसतात यांनी पे केलेत 15,000. 15 महिन्यासाठी यांनी पे केलेत 15,000. तर मग प्रीपेड 3 महिन्यासाठी किती असतील? तर साधं कॅल्क्युलेशन आहे, 15 महिन्याला 15, तर 3 महिन्याला प्रीपेड असतील इथं किती? 3,000 रुपये. सो ही ऍडजस्टमेंट आपल्याला इन्शुरन्स साठी परफॉर्म करायची आहे. हे कॅल्क्युलेशन्स मित्रांनो माझ्या समजावून सांगण्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला कळायला पाहिजे. जे मुलं पहिल्यापासून आपल्याकडं पहिल्या प्रॉब्लेम पासून ज्यांनी व्हिडिओज बघितलेले आहेत, जे पहिल्या 11वी पासून जे क्लासला होते त्यांना तर हे पूर्णपणे समजलं पाहिजे. आता माझ्या मदतीची या ऍडजस्टमेंटसाठी गरज तुम्हाला नाही. तर हे लिहून घ्या पटकन आणि मला झालं की एक मेसेज करा हो झालंय म्हणून. नेक्स्ट पोस्टिंग याचं मी तुम्हाला सांगतो. या ऍडजस्टमेंट मात्र 100% पेपरला येतात. इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये किंवा ऍडव्हर्टिजमेंटच्या बाबतीमध्ये अशी प्रीपेडची ऍडजस्टमेंट येते 100%. प्रत्येक मुलाने मागच्या 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स स्वतःकडे ठेवा. काय विचारले फायनल अकाउंटच्या रिलेटेड हे बघा. तेजल आणि तन्वी झाले म्हणतात. ओके बाळांनो, प्रश्नपत्रिका मागच्या 4 वर्षाच्या आपल्याकडे पाहिजेत, किमान 4 बोर्डाच्या. मृण्मयीचं झालेलं आहे, समृद्धीचं झालंय. ओके. सो मला वाटते बाकीच्या लोकांचं पण झालं असेल. 3,000 रुपये इन्शुरन्स प्रीपेड आहे. 2 इफेक्ट. पहिल्यांदा लेस प्रीपेड 3,000. पहिला इफेक्ट. ओके पूजा आणि राजेश्वरी, पहिला इफेक्ट आपण केला प्रीपेड म्हणून संबंधित खर्चामधून आपण तिथं वजा केले. आणि दुसरा इफेक्ट त्याचा करतो आपण करंट असेट मध्ये.
तर करंट असेट मध्ये एक 3-4 ओळी जागा सोडा डेटर्सच्या ऍडजस्टमेंटला आणि मग लिहा प्रीपेड इन्शुरन्स 3000. प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे 3000. ओके राजेश्वरी. तर या पद्धतीने आपण इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट इथं पूर्ण केलेली आहे. चलो नेक्स्ट बघूया पुढची ऍडजस्टमेंट नंबर 3. लँड अँड बिल्डिंगला ह्याने काहीतरी डिप्रिसिएशन सांगितले 10% आणि इथं वर काहीतरी याला ऍडजस्टमेंट दिलेली होती. जरा लक्ष द्या झाला असेल तुमचं आता तर स्क्रीनकडे. थोडंसं महत्वाचा पार्ट मी कालच्या सारखाच एक समजून सांगणार आहे. लिहून घ्या त्यानंतर मग तुम्ही पुढचं मी आधी समजून सांगतो मग तुम्हाला लिहायला वेळ देतो. लँड अँड बिल्डिंग या वस्तूची किंमत तुम्हाला सांगितलेली इथं आहे 50,000. आता या 50,000पैकी यांनी काय सांगितलंय ऍडिशन ऑफ ₹20,000 मेड ऑन किंवा विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. 50,000ची जी टोटल बिल्डिंग आहे यामध्ये 20,000 रुपयाची बिल्डिंग आपण कधी ऍड केली तर 20,000ची बिल्डिंग आपण ऍड केली 1 जुलै 2018ला. ठीक आहे, म्हणजे बिल्डिंगचे 2 भाग करावे लागतील. 50,000च्या बिल्डिंगचे 2 भाग करावे लागतील. पहिल्यांदा मी कॅल्क्युलेशन दाखवतो. टोटल बिल्डिंग आहे 50,000ची. त्यात त्यांनी काय सांगितलंय 20,000 रुपयाची जी बिल्डिंग आहे ती कधी ऍड केली आहे तर 1 जुलै 2018ला ऍड केलेली आहे. ठीक आहे, आणि मग राहिली बिल्डिंग कितीची मग 50तून 20 गेले इथे राहतील किती मित्रांनो 30,000. ठीक आहे, इथे राहतील 30,000. आता याच्यावर डिप्रिसिएशन किती सांगितलंय तर डिप्रिसिएशन सांगितले तुम्हाला 10% पर ॲनम. ओके, आता 10% पर ॲनम डिप्रिसिएशन काढताना आपण विचारात घेतलं पाहिजे किती काळासाठी या 2 बिल्डिंग तुम्ही वापरल्या. बघा ही 7व्या जुलै महिन्यापासून ती मार्च पर्यंत वापरली म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे ही जी पहिली 20,000ची बिल्डिंग आहे ही आपण 9 महिन्यासाठी यूज केली. ठीक आहे, युज्ड फॉर 9 मंथ्स. हा झाला पहिला भाग 1/7 पासून ते 31/3 पर्यंत. आणि ही पूर्ण यूज केली म्हणजे ही युज्ड फॉर 12 मंथ्स. ठीक आहे, 12 मंथ्स. ओके, सो आता डिप्रिसिएशन काढा याचं 10%. 20,000च्या 10% किती येतात. ठीक आहे, 20,000च्या 10% किती येतात तर ते येतात 2,000. 2,000 किती महिन्यासाठी 12 महिन्यासाठी. आपल्याला किती महिन्याचे पाहिजेत 9 महिन्यासाठी. किती तर हे सोडवावं लागेल 9/12 गुणिले 2,000. ठीक आहे, 9/12 गुणिले 2,000. 3 त्रिक 9, 3 चोक 12, 4 एके 4, 4 पंचे 20, 0 0. म्हणजे इथं डिप्रिसिएशन किती येते 500 रुपये. ओके, इथं डिप्रिसिएशन येतं 500 रुपये. हे कॅल्क्युलेशन मी खोडतो म्हणजे परत तुम्हाला लिहिता येईल. चलो, तर हे झालं 500 रुपये. इकडं काय सीन आहे इकडं 30,000च्या 10%. इकडं एवढे बारकाव्यानं हिशोब करावे लागतात. इथं 30,000च्या 10%. हे तर माहिती आहे तुम्हाला उत्तराचं. हे येणार 3,000. म्हणजे पहिलं उत्तर 3,000 हे इकडलं आणि इकडलं आहे 500. तर या पद्धतीनं डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. वरवर दिसायला साधी दिसते पण बघा यामध्ये कशा ट्रिक्स आहेत कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. सो नोट डाऊन करून घ्या आणि पटकन मला झालं की सांगा. तेजल बरोबर आहे दुसरं उत्तर. ठीक आहे, चलो. या ऍडजस्टमेंट अशा स्वरूपाच्या येऊ शकतात. ऍडिशन्स वगैरे फिक्स असेट मध्ये होऊ शकते. तर या पद्धतीनं एक्सप्लेनेशन आपण लिहिणं गरजेचं लिहिणं किंवा करणं गरजेचं आहे. हे लिहा असं म्हणत नाही या पेपरमध्ये तुम्हाला, पण प्रॉपर करणं हे कळणं तुम्हाला गरजेचं आहे. तन्वीचं झालंय. ओके,
मृण्मयी रितेश झालेला आहे. ओके, झालं असेल आय होप बाकीच्यांचं पण. रितेश सोरटे, रितेश पवार. ओके, बरोबर आहे ना बाळा? काही चुकलंय असं वाटत नाहीये मला. नो. ओके, येस येस, बरोबर आहे. सॉरी, इथं 1500 रुपये. सॉरी, इथं 1500 ते 1500. 3 त्रिक 9, 3 चौक 12. हा, बरोबर बरोबर. 5 त्रिक 15, बरोबर आहे. सॉरी, बरोबर आहे. ओके ओके, येस येस, ओके. चलो, तर इथं 1500 आणि इथं 3000. टोटल डिप्रिसिएशन मित्रांनो किती झालं मग बघा. तर टोटल इथं झाली या दोघांची, हे प्लस हे, याची टोटल होते किती? 3 आणि 1 4500. सो दिस इज युअर टोटल आन्सर. डिप्रिसिएशन टोटल होते तुमचं 4500. तर या 4500चं डिप्रिसिएशन करूया आपण इथं लँड अँड बिल्डिंग मधनं वजा, लेस डिप्रिसिएशन 4500. 50 मधून 4 गेले, 46 राहतील. 46 मधून 500 गेले, इथं बाहेर राहतील 45,500. हा झाला याचा पहिला इफेक्ट मित्रांनो. डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण करतो पीएलच्या डेबिटला. पीएलच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन, ज्यामध्ये आहे पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे, इनरला लिहूया. दुसऱ्याचं पण डिप्रिसिएशन आपल्याला करायचं आहे 4500. 4500. ओके, तेजल बरोबर आहे, 4500. तर ही झाली पहिली ऍडजस्टमेंट. आता यातली दुसरं आपल्याला काय सांगितलंय, यांनी इथं दुसरं सांगितलेलं आहे फर्निचर वर 5% डिप्रिसिएशन करा. तर फर्निचरला काही दुसरी ऍडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्टली तुम्हाला 5% डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर लिहा फर्निचरच्या खाली लेस डिप्रिसिएशन @ 5%. 10% येणार 4000, मग 5% इथे येतील 2000. तर 40 मधून 2 गेले, राहतात इथं 38,000. हा झाला याचा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट पीएलच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑलरेडी लिहिले, याच्याच खाली लिहा फर्निचर 2000. 4 आणि 2 6500. 6500. 6500. दोन्ही इफेक्ट स्क्रीनवर इथं आहेत. तर ही डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट मित्रांनो आपली इथं पूर्ण झालेली आहे. यशस्वी, पूजा बरोबर आहे, तेजल बरोबर आहे. ओके, चलो नेक्स्ट वन. राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट्स. बॅड डेट्स सांगितले आहेत 1000. तुम्हाला माहिती आहे बॅड डेट्स आपण काय करतो, डेटर्स मधून वजा करतो. तर डेटर्सच्या खाली लिहा लेस बॅड डेट्स 1000. सव्वीस मधून 1 गेला, इथे राहिले 25. नंबर 1. दुसरा इफेक्ट त्याचा आपण करतो पीएलच्या डेबिटला टू बॅड डेट्स 1000. टू बॅड डेट्स 1000. नेक्स्ट सांगितलंय आरडीडी क्रिएट करा 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर 5% आरडीडी काढायला सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेशन करूया. या 25,000च्या 5% मित्रांनो काढायचं आहे आपल्याला. 25,000च्या 5%. तर याच्या खाली लिहा लेस आरडीडी @ 5%.
10% येतील मित्रांनो 2500. मग 5% येतील इथं 1250. 1250. आता 25,000 वजा 1250 तुम्हाला करायचे, तर याचं उत्तर येतं बाहेर 23,750. बाहेरल्या 23,750. या आरडीडीचा दुसरा इफेक्ट येतो P&L अकाउंटच्या डेबिटला. टू आरडीडी 1250. टू आरडीडी 1250. चलो नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट है. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹34,500. क्लोजिंग स्टॉकची किंमत दिली आहे 34,500. दोन इफेक्ट आपण करतो. ट्रेडिंगच्या क्रेडिटला इथं लिहायची गरज नाहीये, तरी पण मी फॉर्मॅटचा भाग म्हणून इथं लिहितो. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 34,500. दुसरा इफेक्ट येतो करंट असेट मध्ये, जो या प्रॉब्लेमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. सॉरी 34,500. तर मित्रांनो आपलं इथंपर्यंत आता ऍडजस्टमेंट ज्या दिलेल्या होत्या त्या इथं पूर्ण झालेल्या आहेत. एक हिडन ऍडजस्टमेंट आपली राहिलेली आहे, जी आहे या बँक लोन बद्दल. हे बँक लोन यांनी घेतलंय कधी मित्रांनो, तर हे घेतले 1 ऑक्टोबरला आणि हे वर्ष संपते 31 मार्चला. मग या 1 ऑक्टोबर ते 31 मार्च पर्यंत कर्जावरचं व्याज तुम्हाला द्यावं लागेल. बरोबर आहे, कर्ज घेतलंय, कर्जाच्या व्याजाचा दर त्यांनी तुम्हाला 10% दिलाय, तर हे व्याज जे आहे 10% ते तुम्हाला द्यावं लागेल. तर या व्याजाचं कॅल्क्युलेशन करूया. 1 ऑक्टोबर 2018. एकच सेकंड फक्त इथं मी तुम्हाला छोटीशी वर्किंग नोट याची करून दाखवतो. बँक लोन आहे इथं म्हणा 10% बँक लोन आहे, टेकन ऑन 1/10/2018 आणि हा जो इयर चा एंड आपला होणार तो होणार 31 मार्च 2019ला. सो हा जो कालावधी आहे हा होतो इथं किती महिन्याचा, तर हा होतो इथं 6 महिन्याचा. तर 6 महिन्याचं व्याज तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर बघा 10,000च्या सॉरी एक सेकंड, नाही 30,000 बँक लोनची अमाऊंट आहे. बँक लोनची अमाऊंट आहे 30,000 रुपीज. 30,000. तर 30,000च्या 10% किती येतात, हे येतात 3,000. हे 3,000 किती महिन्यासाठी, 12 महिन्यासाठी. आपल्याला किती पाहिजेत, 6 महिन्यासाठी किती, तर हे येतात इथं निम्मे याच्या, म्हणजे येणार हे 1,500. ठीक आहे, हे येणार 1,500. हे लिहून घ्या. आणि हे जे व्याज आहे हे लायबिलिटी साइडला ऍड करावं लागेल बँक लोन मध्ये. आणि हे व्याज देणार आहे म्हणजे खर्च आहे, म्हणून हे पीएलच्या डेबिटला असे दोन इफेक्ट याचे करावे लागतील. पीएलच्या डेबिटला पहिला इफेक्ट आणि लायबिलिटी बाजूला दुसरा इफेक्ट, एवढं करायचं आहे आणि आपलं क्लोजिंग करायचं आहे. ही मीटिंग आपली एंड होईल मित्रांनो 3 मिनिटांमध्ये. त्याच्या आधी आपण हे समअप करून घेऊया पटापट. आवरा पटापट, जरा लिहून घ्या. काय केलंय राजेश्वरी आणि मयुरी, कशाची टोटल केली बाळांनो? का आधी उत्तर काय तर सांगितलं. अच्छा बरोबर, हा डेटसचं उत्तर तुम्ही दोघींनी सांगितलं. ठीक आहे बरोबर आहे. ओके, हे लिहून घ्या, आवरा पटापट थोडस. झालंय का बाळांनो, सांगा आवरा. वेटिंग. ओके, तन्वी झालं म्हणते. ओके, मयुरी समृद्धी झाले. ठीक आहे. राजेश्वरी पूजा यशस्वी झालेलं आहे. चलो ओके ग्रेट. रितेश तेजल ओके. वेदांत चलो.
तर बघा 1500चे दोन इफेक्ट करूया. पहिला इफेक्ट इथं बँक लोन मध्ये ऍड, इथं म्हणा इंटरेस्ट फॉर 6 months 1500 आणि दुसरा इफेक्ट इथं टू इंटरेस्ट ऑन बँक लोन हे आहे 1500. आता मित्रांनो हे फक्त आपल्याला क्लोजच करायचं आहे. युट्यूबच्या मित्रांना माझी विनंती आहे, फक्त हे मित्रांनो क्लोज करा, अदरवाईज सगळं आपलं इथं झालेलं आहे. ठीक आहे, तर क्लोजिंग करूया. पीएलच्या क्रेडिट बाजूची पहिल्यांदा टोटल करा. युट्यूबच्या मित्रांनी फक्त हे क्लोज करा, कदाचित टाइम पुरणार नाही. 34 आणि 1 35 आणि 1 36. ओके, 36,000. मधनं कदाचित दुसरी मीटिंग अरेंज करावी लागेल. मी लिंक सेंड करतो, जॉईन व्हाल सगळे फटकन. ओके, वैष्णवी सगळ्यांनी एनपी पण काढला. अरे वा, 5250. बरोबर आहे मित्रांनो, एनपी बरोबर आहे 5250. तो इथं लिहा. मी आता कॅल्क्युलेशन मग करत नाही. टू नेट प्रॉफिट 5250. कट होईल मीटिंग मित्रांनो, दुसरी अरेंज करतोय मी, सेंड लिंक करतो. दोघांमध्ये इक्वली डिवाइड करा तो. यस यस, वैष्णव बरोबर आहे. एन आणि एन. दोन 2625 2625 येते बघा. दोघांचं उत्तर येते 2625. बरोबर आहे यशस्वी, बरोबर आहे बाळा. या एनपीचं दुसरं पोस्टिंग करा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कुत्री पूजा भाडे एनपी